शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून जी कर्जमाफी समिती स्थापन करण्यात आलेली आहे, ती कर्जमाफी समिती नेमकी कोणती माहिती बँकाकडून घेत आहे, हे थोडं निदर्शनास आलेलं आहे आणि तीच माहिती आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेला, तर सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची माहिती म्हणजे डी-सी-सी जे बँका आहेत जिल्ह्याच्या, त्या महत्त्वपूर्ण जुन्या काळापासून शेतकऱ्यांच्या बँका म्हणून ज्या गणल्या जातात, अशाच बँकांची माहिती सध्या समितीकडून घेतली जात आहे. आणि जे शेतकरी थकीत आहेत, यांचीही माहिती घेतली जात आहे. जे शेतकरी 2020-21, 22-23 आणि 23-24 या पिरियडमध्ये जे थकीत आहेत, त्यांची माहिती घेतली जात आहे, फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेची. आणि जे रेग्युलर आहेत 2020, 21, 22, 23, 25 5 वर्षाची जी माहिती आहे, त्या शेतकऱ्यांनी नेमकं कर्ज उचललं किती आणि फेडलं किती, नेमकं व्याज आजपर्यंत त्या शेतकऱ्याने किती दिलं, हेही माहिती म्हणजे जर सांगायचा उद्देशच म्हणला, तर आपली अपेक्षा आहे की कर्जमाफी होताना थकबाकीदार शेतकऱ्यांचीही कर्जमाफी व्हावी व रेग्युलर शेतकऱ्यांचीही कर्जमाफी व्हावी. आता यांच्या समितीकडून माहिती घेताना अल्पमुदतीचं कर्ज, दीर्घ मुदतीचं कर्ज, पुनर्गठित कर्ज याचीही माहिती समितीकडून घेतली जात आहे. त्यामुळं आता त्यांच्या समितीतून नेमका अहवाल काय बाहेर येणार आहे, हे आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाही आहे. परंतु त्यांनी माहिती गोळा करताना मात्र थकबाकीदार असो, रेग्युलर असो, दीर्घ मुदतीचा कर्जदार असो, अल्पमुदतीचा कर्ज असो व पुनर्गठित कर्जदार असो, अशा सर्वांची माहिती समितीकडून गोळा केली जात आहे. आणि ती माहिती घेत असताना त्यांच्याकडून एक काळजी घेतली जात आहे आणि ह्याच्यावरूनच हे स्पष्ट होते. कोणती काळजी घेतली जात आहे? फक्त पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचीच माहिती घेतली जात आहे. म्हणजे शेतीवर जे शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलंय, फक्त तेवढाच डाटा घेतला जातोय. म्हणजे आपण जर शेतीवर दुसरं कुठलं जर लोन काढलेलं असलं, ट्रॅक्टर असो, ज्या काही वस्तू आपल्या शेतामध्ये लागतात, जर शेतीवर पाईपलाईन असो, असं जे इतर जेवढं कर्ज आहे, त्या कर्जाची माहिती समितीमार्फत घेतली जात नाही आहे. म्हणजे सांगायचा उद्देश फक्त पीक कर्जाचीच माहिती त्यांच्याकडून गोळा केली जात आहे. इतर दुसऱ्या कुठल्या कर्जाची माहिती त्यांच्याकडून घेतली जात नाही आहे. ह्याच्यावरून स्पष्ट होते की कर्जमाफी करताना फक्त पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होऊ शकते. याच्यामध्ये पाईपलाईन कर्ज असो, बैलजोडीसाठी कर्ज असो, परत ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेला असो, ज्या काही निविष्ठा वस्तू शेतामध्ये लागतात, त्याच्यासाठी जर तुम्ही कर्ज घेतलेला असाल, तर ते कर्ज ह्याच्यामध्ये बसलं जाऊ शकणार नाही. आणि महत्त्वाचं एक दिलासादायक म्हणावं लागेल, कारण आता ते निर्णय कुठला घेतील आपल्याला अजून माहीत नाही आहे. परंतु माहिती घेताना समितीमार्फत 2020च्या पुढून माहिती घेतली जात आहे, अशी मिळालेली अपडेट आहे. 2020, 21, 22, 23 चालू 25 घेतील का नाही माहीत नाही, परंतु डाटा तर त्यांना जाणार आहे, ह्यात विषय नाही. आणि दीर्घ मुदत, अल्पमुदत, पुनर्गठित आणि रेग्युलरवाल्याने नेमकं किती वर्ष परतफेड केली आहे, हेही पाहिलं जात आहे. रेग्युलरवाल्यानं नेमकं कर्ज कितीदा उचललं, कितीदा परतफेड केलं. म्हणजे आपण जर पाहिलं, राज्य सरकारवर निश्चित दबाव आहे. राज्य सरकार कर्जमाफी करताना रेग्युलरवाल्यांना न्याय देणार एवढं स्पष्ट आहे. कारण खूप जण म्हणतात की आता सरी राज्य सरकारकडून रेग्युलरबाबत कुठला घोषणा जरी झालेली नसली, परंतु निश्चित रेग्युलरवाल्याला या कर्जमाफीत निश्चित न्याय मिळणार आहे. आता बच्चूभाऊ कडूंनी काय म्हटलं की 2025मध्ये 30 जूनच्या अगोदर हे शेतकरी थकीत होतील आणि याही थकीत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीत घेऊ. परंतु मला वाटत नाही राज्य सरकार याबाबत असा निर्णय घेईल. त्यांनी निश्चित कुठला तरी प्लॅन दुसरा असू शकतो किंवा कर्जमाफीत घेतला जाऊ शकतो. म्हणजे 2 प्लॅन त्यांच्याकडे आहेत.
परंतु संशय हा होता की कर्जमाफी करताना रेग्युलरवाल्याला न्याय मिळेल का नाही. परंतु समितीमार्फत रेग्युलरवाल्यांचीही माहिती घेतली जात आहे. याच्यावरून स्पष्ट आहे की ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले, नियमित कर्ज काढले, भरले, रिन्युअल केले, अशाही शेतकऱ्यांना निश्चित लाभ मिळू शकतो असं याच्यावरून तर स्पष्ट आहे. कारण समिती सध्या माहिती गोळा करण्याच्या कामामध्ये आहे. आणि एक दिलासादायक जर बातमी म्हणली तर रेग्युलर नियमित कर्ज फेड करणारे शेतकऱ्यांची माहिती समितीकडून घेतली जात आहे. यावर कुठला निर्णय येईल हे पाहणं औत्सुक्याचं आहे. पाहू आता आपण. खूप वेळ नाही, आता जानेवारी उजाडतोयच, एप्रिलमध्ये डाटा येणारच आहे. त्यामुळं कुठंतरी थकीत असो, पुनर्गठित असो, दीर्घमुदतीत असो व चालू असो, या सर्वांची माहिती समिती घेते. म्हणजे निश्चित एक चांगली अपडेट व चांगली गुड न्यूज एप्रिलमध्ये आपल्याला येऊ शकते. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.